शेवटी बघा, एक लक्षात ठेवा, गंगा मैयाच्या तिथे सगळे नतमस्तक होतात, गुडघे टेकून माफी मागायची असते. माफी जोपर्यंत मागत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतंय त्यांच्या विरुद्ध आंदोलन व्हायला पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केलेल्या एका विवादास्पद वक्तव्यामुळे समाजातना सर्व बाजूंनी त्यावर प्रतिक्रिया उमटतायत. नुकताच पार पडलेला कुंभमेळा आणि त्यातलं गंगा स्नान गंगाजल यावरनं राज ठाकरे यांनी जाहीरपणे टीका केलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्तेजी, तुम्ही राज ठाकरेंच्या अनेक विधानांवर यापूर्वी सुद्धा टीका केलेली आहे, जाहीरपणे, रोखठोकपणे. राज ठाकरेंचं हे जे नवीन विधान समोर आलेलं आहे, तुमची प्रतिक्रिया काय? मला असं वाटतंय की त्यांचं काल पितळ उघडं झालं. त्यांचं हिंदुत्ववाद म्हणून जे लोकांना ते एकत्र करतात, भाषिक आणि हिंदुत्व म्हणून, ते त्यांचं म्हणजे बेगडं हिंदुत्ववादी प्रेम आहे असं स्पष्ट आहे. ज्यांना श्रद्धा आणि भावना हे जर समजत नसतील तर मला असं वाटतंय की लोकांची आतापर्यंत हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी केलेली फसवणूक होती. आणि म्हणून त्यांचा जो कालचा म्हणजे मला कोणाला तनतन केलं म्हणायचं नाही आहे, परंतु कालचं काय फ्रस्ट्रेशन होतं त्यांचं, की तयारीच नव्हती, की काय म्हणजे काहीतरी बोलून गेले, ती त्यांची म्हणजे अक्षम्य चूक आहे का, हे आणखीन काही त्यांच्याकडून अधिकृतरित्या आलेलं नाही. पण मला असं वाटतंय की त्यांच्यासारखंच जर वक्तव्य एखाद्या अल्पसंख्याक माणसाने केलं असतं, किंवा एखाद्या दुसऱ्या हिंदूंनी केलं असतं, किंवा एखाद्या मुसलमानाने केलं असतं, तर किती यांनी तनतन केलं असतं. मला म्हणायचं नाही की अंगात आल्यासारखं, पण मला हे समजत नाही की आपण ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या भरोशावर, म्हणजे मराठी भाषेचं ते घेऊन बसतात कायम राजकीय चूल आपल्या भाकरी भाजण्यासाठी. आमच्या महाराष्ट्रातील मराठी जे भाऊ आहेत, ते मराठी भाऊ हिंदुत्ववादी नाहीत का? त्यांनी स्नान केलं नाही का कुंभमध्ये? आणि मग त्यांचं स्नान, त्यांच्या स्नानावर अंगुली निर्देश करणं आहे का? त्यांचा अपमान करणं आहे का? राज ठाकरेंनी तमाम विश्वातल्या हिंदूंचा अपमान केलेला आहे. लक्षात घेतलं पाहिजेत होतं राज ठाकरेंनी पार्श्वभूमी. कुणाचा अपमान केला? हाड कुणाला म्हणतात? हाड सामान्यपणे मराठी शब्दकोशात, मला माहित नाही त्यांना शब्दकोश किती माहिती आहे की, परंतु शब्दकोशामध्ये हाडचे जर आपण हे पाहिलं साहित्य त्याच्यावर आधारित, तर त्याच्यात आपल्याला दिसतंय की श्वान किंवा जो आपण लाडका कुत्रा म्हणतो त्याला आपण हाड म्हणतो. अरे तुम्ही सार्वजनिकपणे एक म्हणजे चांगली व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे जे माजी आमदार आहेत बाळा नांदगावकर, ते तुम्हाला आस्थेनं, अत्यंत भावनेनं, अत्यंत म्हणजे माझं सर्व अंकश कोणीतरी आहे म्हणून ज्यावेळेस तुम्हाला ते म्हणजे तीर्थ आणून दिलं, त्या तीर्थाला तुम्ही हड, ते एकतर त्या तीर्थाचा अपमान, आणि मग तुम्ही तेवढ्या ज्येष्ठ तुमच्या कार्यकर्त्याला काय वागणूक देता हे तुम्ही सार्वजनिकरित्या सांगितलं राव. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की राज ठाकरेंची जेवढी निंदा, जेवढा निषेध, राज ठाकरे यांचं अधिकृतरित्या बयान यायलाच पाहिजे. नाहीतर हिंदुत्ववादी संघटनांनी दोन्ही बाजू अवलंबल्या पाहिजे. एकतर कायदेशीर बाजू सुद्धा अवलंबली पाहिजे, आणि त्याचबरोबर ते माफी मागत नाहीत. कारण शेवटी बघा, एक लक्षात ठेवा, गंगा मैयाच्या तिथे सगळे नतमस्तक होतात, गुडघे टेकून माफी मागायची असते. माफी जोपर्यंत मागत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतंय त्यांच्या विरुद्ध आंदोलन व्हायला पाहिजे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाचा सुद्धा एक अहवाल नुकताच जाहीर झालाय, ज्यांनी एनजीटीमध्ये त्यांनी आपल्या अहवालातनं स्पष्ट केलेलं आहे की जरी त्या पाण्यात विष्ठेचे काही कण किंवा तत्सम जंतू आढळले असले तरीही तिथं स्नान करणं हे आरोग्यास अपायकारक नाही, असा केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने हरित लवादापुढे एक रिपोर्ट सुद्धा सादर केलेला आहे. त्यामुळे तो शास्त्रीय भाग सुद्धा त्यातनं क्लिअर होतो, कारण की देशातली सर्वोच्च पर्यावरणाशी संबंधित संस्थेचा तो अहवाल आहे. या संदर्भात काही कायदेशीर प्रक्रिया सुद्धा, कारण की आपल्याला माहिती आहे की हल्ली एखाद्या घटनेवरती देशभरातनं प्रतिक्रिया उमटत असतात, विविध ठिकाणी गुन्हे दाखल होतात. नुकतंच एक सोशल मीडियावरती एका इन्फ्लुएन्सरचं प्रकरण सुद्धा गाजलं होतं. तर या प्रकरणात अशा काही शक्यता आहेत का कायदेशीर बाजूनं? राज ठाकरेला मला नाही वाटत ते काय कोणता खेळ त्यांच्याच लोक सांगत असतात खाजगीमध्ये, ते काय पोलो काय असते,
त्याच्या बाहेर त्यांना रिपोर्ट वगैरे काय वाचल्याची मी काही ऐकलेली नाही खूपी. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतंय की म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजे लोकांच्या योग्यता आणि अयोग्यता काय गंगा मैया म्हणल्याच्या नंतर जिथं आस्था आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो आस्था अशी असते, मन में चंगा तो काटवट में गंगा. म्हणजे गंगा मैया ही जर तुम्हाला दर्शनासाठीची भाग आहे तर तुमचं मन तेवढं स्वच्छ लागत असते, तुमचं विचार तेवढे स्पष्ट असावे लागतात. आणि राज ठाकरेंना मला असं वाटतं की गंगाजल, गंगा मैया हा म्हणजे अंतर्मनातला हिंदुत्ववाद किंवा आपण जसं सांगितलं की तुम्ही एखाद्या वैज्ञानिक संस्थेचा रिपोर्ट, ह्यापेक्षा मला असं वाटतं त्यांना टोल 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 जास्त कळतंय. आणि त्याचबरोबर त्यांना म्हणजे आमच्या कष्टकऱ्यांची कोहिनूर मिल ती त्यांना जास्त मला असं वाटतं त्याच्यात त्यांना म्हणजे खूप चांगलं अर्थमॅटिक जमत असावं, त्यांना ते म्हणजे जास्त अधिकच समजत असेल. असे शहाणे राज ठाकरे आहेत, असे शहाणे राज ठाकरे आहेत, असे शहाणे आहेत राज ठाकरे. आणि काय राज ठाकरे हा कष्टकरी श्रमवीरांचा तुमचा काय दुश्मनी आहे? आमचे श्रमवीर 2-2 पिढ्या असतील फुटपाथवर बसून घाम गळतात, टप 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 घाम गळतंय. आम्ही कोहिनूरवाले नाही आहेत. आम्ही कष्टाचा तो घामामध्ये आम्ही स्वतःचं कुटुंब आणि त्या कुटुंबाची प्रगती पाहतो. त्या घामाच्या थेंबातून आलेल्या पैशातून माझं कुटुंब भर उभारी घेते असं म्हणणारा सामान्य कष्टकरी, हिंदुत्ववादी असेल, हिंदू राष्ट्र मानणारा असेल, भारतीय असेल, पण त्या बाबतीतही तुमचा इतकी निगेटिव्हिटी म्हणजे काय? बाबा हे देश सगळ्यांसाठी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याच आधारावर ओल्गा टेलिस नावाची जजमेंट आली राज ठाकरे. नुसतं कोहिनूरचे म्हणजे ते टावर बांधण्यासाठी नाही. राज ठाकरे लय थोडं ओल्गा टेलिसची जजमेंट माजी मुख्य न्यायमूर्ती जे होऊन गेले वाय.व्ही. चंद्रचूड त्यांची ती जजमेंट आहे. ती जजमेंट आमच्या कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये आमचे कष्टकरी जे फुटपाथ किंवा रेल्वेच्या म्हणजे याच्या बाहेर फलाटाच्या बाहेर कसं जीवन व्यतीत करतात, कसं दिवस काढतात, ते शिक्षण मला असं वाटतं की त्यांना ज्ञानार्जनाची गरज आहे. आणि खरं सांगायला लागलो, आता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, फुटपाथवरल्या कष्टकऱ्याचा अपमान नाही चालणार, नाही चालणार. फुटपाथवरला कष्टकरी आहे ना, स्वतःचं कुटुंब स्वाभिमानानं, स्वतःचं कुटुंब देशसेवेच्या उद्देशानं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं राज ठाकरे वाचून घ्यायचं. 3 न्यायमूर्तीचा मागच्याच महिन्यातलं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये माननीय न्यायमूर्तींनी सांगितलंय डोमिसाइल्ड काय तर नॅशनल डोमिसाइल्ड आहे. हा ह्या राज्यातला, तो त्या राज्यातला, हा भाषिक, तो भाषिक, हे सगळं गुंडाळून ठेवायचं आणि आता कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही असं ठरवलंय की कष्टकऱ्यांचा अपमान, हिंदू राष्ट्रातील हिंदुत्ववादी भावांचा अपमान, त्याचबरोबर यांचं जे कायम चाललेलं जे असतंय म्हणजे स्वहितासाठीचं राजकारण, याला उत्तर देण्यासाठी आता प्रत्येक म्हणजे वार्ड शाखेमध्ये प्रत्येक फुटपाथवर जो आमचा भाऊ कष्ट करतो, प्रत्येक फुटपाथची शाखा आणि वार्ड शाखेची शाखा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये उभी केली जाईल आणि जनसंघ आपली शक्ती उभी करेल. आणि हे सगळं काही यांचं ढोंग आहे. या ढोंगाला म्हणजे मॉलमध्ये हीच भाषा बोल, तू त्याच प्रांतातला आहेस, हे सगळं ढोंग बंद करणार. आणि हे ढोंग जर बंद होईना गेलं ना तर मान्य उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. तुम्ही राजकीय आव्हान सुद्धा देताय मनसेला कुठेतरी. मुद्दा राजकीय नाही, अपमानाचा आहे. राजकारण हे अस्पृश्य नाहीच आहे. राजकारण नेहमी पॉझिटिव्हच पाहिलं पाहिजे. मोदीजींचं राजकारण, मान्य देवेंद्रजींचं राजकारण अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो देशहिताचं आहे. त्यामुळं राजकीय उद्देश याच्यात फार नाही, परंतु महत्वाचा उद्देश जो आहे की सामान्य कष्टकरी, अरे म्हणजे काय म्हणजे स्टेट अँड मायनॉरिटीज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक राज ठाकरेंनी वाचलंय की नाही मला माहिती नाही. त्यांनी वाचल्याच्या नंतर त्यांना समजेल. म्हणजे भाषिक राज्य, अरे भाषिक राज्य म्हणजे काय? दुसऱ्या भाषिकाला काय स्ट्रेच आहे, स्ट्रेच करून ते मुघली पद्धतीनं हाणामारा करायची की फाशी द्यायची. हे सगळं थोतांड आहे. हे स्वहितासाठीच आहे. हे भांडवल आहे. हे चूल आहे ज्याच्यावर स्वतःच्या भाकरी भाजून घेणे. त्यामुळं येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांची पुन्हा मूठ बांधली जाईल. म्हणजे ज्याप्रमाणे दत्तोपंत ठेंगडी साहेबांनी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि
ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो की म्हणजे या कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी जे जे करता येईल ते केलं जाईल. राज ठाकरेंच्या विरोधात काही कायदेशीर कारवाई करणार आहात का या विधानामध्ये? नक्की त्यांनी गंगामय्याची संत सभेची, त्याचबरोबर सनातनची, त्याचबरोबर म्हणजे श्रद्धावान जे गंगा मैयाचे जे भक्त आहेत त्या भक्तांची, हिंदू राष्ट्राची, हिंदू भाविकांची त्यांनी खरोखर आमच्या समोर नाही परंतु त्याच ठिकाणी अयोध्येला किंवा कुंभला जाऊन स्वतःचे गुडघे टेकून त्यांनी माफी मागितली पाहिजे. का नाही माफी मागावी त्यांनी? जर तुम्ही तुमच्याकडून स्लिप ऑफ टंग झाली असेल किंवा तुम्ही चुकला असाल तर शास्त्रामध्येच म्हणलेलं आहे, माफी ही काही अपमानाची गोष्ट नाही आहे. माफी एखाद्या धर्माच्या प्रती आपण चुकीचं बोललो, ऑफेन्सिव्ह आहे त्यांचं बोलणं, ऑफेंडिव्ह आहे त्यांचं बोलणं, समाजामध्ये आक्रमकता आणणार आहे त्यांचं बोलणं जे आहे ते थेट अपमानकारक आहे. त्यांचं बोलणं जे आहे ते एखाद्या समाजाला, एखाद्या परंपरेला स्टिग्मॅटिक बोलणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आताच्या नवीन कायद्यानुसार सुद्धा ज्या आहेत गुन्हेगारी आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात अल्पावधीमध्ये त्याची वाट बघू, त्यांची भूमिका काय असते. आणि ते जे धमकी द्यायलेत ना वारंवार, काय ते हे घेऊन दाखवतो कोणत्या दिवशी, त्या गुढीपाडव्याच्या दिवशी, असे स्टंट आणि असे कार्यक्रम हे एका मनोरंजनापुरते असतात. कारण आपण ज्या फुटपाथवरल्या कष्टकऱ्यांचीच इज्जत करत नाही, आपल्या सहकार्याची इज्जत करत नाही, ज्यांनी आयुष्य आपल्यासाठी घातलं, त्याचबरोबर आपल्याला संविधानिक भूमिका कळत नाही, त्याचबरोबर आपलं भाष्य हे अत्यंत म्हणजे मला म्हणायचं नाही बाष्कळ स्वरूपाचं असतंय. आपण काय केलं काल, कशा प्रकारचे हातवारे होते, अरे माता बहिणी भगिनी तिथे येतात आणि असं असं काय दाखवलं तुम्ही, कुठे हात गेला होता तुमचा, ही अश्लीलता नाही का विचारताय प्रश्न, महिलांचा अपमान नाही का विचारताय प्रश्न. महिलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय बोलून फायदा आहे? महिलांच्या बाबतीत जुन्या चार्जशीट वाचल्या तर लोकांना लक्षात येईल. या संदर्भात तुम्ही जेव्हा टीका करता तेव्हा तुमच्यावर सुद्धा सोशल मीडियातनं टीका होते, तुम्हाला धमक्या दिल्या जातात, तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? तुम्ही ते काय बघता का? हे पहा, तुमची भूमिका जर सर्वांकष सर्वसमावेशक असेल, तुमच्या मनामध्ये जर कोणतंही चुकीचं काही कारण नसेल तर तुम्ही इरादे नेक होतो सपने साकार होते, अरे सच्ची लगन होतो रास्ते आसान होते. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि माझ्या आईने हेच मला शिकवलेलं आहे की बाळा, जर तुझे इरादे नेक असतील तर तुला कोणीच थांबवू शकत नाही. आणि निसर्ग, नेचर आणि त्याचबरोबर जो हिंदू राष्ट्र मानणारा माणूस आहे, जे विद्यार्थी आहे, जो या देशाची खऱ्या अर्थानं प्रगती मानतो, तो सगळा माझ्यासोबत आहे. आणि बागडबिल्ले असे धमक्या देत राहतात, मी त्या धमक्यांना भीक घालत नाही आणि त्यातले त्यात त्यांच्याकडे मुद्दाच नसतो. आज मला सांगा, ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन आज त्यांचे कार्यकर्ते मनातून, सामान्य कार्यकर्ता त्यांच्या मनातून काळजातून रडला असणार. कारण कोणी सुद्धा धर्माचा एवढा मोठा अपमान सहन करणार नाही. मला सांगा, असं कोणतं गाव, तालुका, ग्राम, पाडा काय शिल्लक आहे का ज्याच्यामध्ये म्हणजे जिथं जाऊन श्रद्धेनं म्हणजे माणूस जाऊन म्हणजे कुंभमध्ये जाऊन स्नान करून आला नाही. सामान्यातला सामान्य माणसं 50-60, माझा एक कष्टकरी 70 किलोमीटर पायी गेलाय. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य, ह्या सगळ्या गोष्टींना मी जे आहे, जे कोणी धमक्या देतात, जे कोणी त्रास देण्याच्या उद्देशानं हे करतात, ट्रोल करतात, ते ट्रोलर्स जे आहेत बोटावर मोजण्या एवढे असतात आणि मानणारे जे असतात ते करोडो असतात, वैश्विक असतात. तर सदावर्ते यांचं मत स्पष्ट आहे की राज ठाकरे यांच्या विधानानं तमाम एका मोठ्या जनसमुदायाचा, हिंदूंचा अपमान कुठेतरी झालेला आहे. प्रत्येकाला ती भावना पटलेली नसावी जरी ते त्यांची वैयक्तिक असली. त्यामुळे या संदर्भात येत्या काळात आता राज ठाकरे काय स्पष्टीकरण देतात किंवा काय भूमिका देतात हे पाहावं लागेल. कॅमेरामन मनोज जयस्वाल, समय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.